संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बीडचे महाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण खुनाचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशातही गाजत आहे। आष्टी जिल्हा बीडचे आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा सभागृहात केला होता। महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरलं। तसेच याच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांचंही नाव समोर येत आहे। हा मुद्दा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीतील संसदेतही उपस्थित केला होता। बीड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी अधिवेशन कार्यकाळात विधान भवनात हा मुद्दा मांडला। यात सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात उत्तर दिले। या उत्तरावर महाविकास आघाडीतील नेत्यांचं तर समाधान झालं नाही, पण भाजपचे नेते सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलंय, ते पाहूया। संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनाचा मुद्दा उपस्थित करणं ही माझी जबाबदारी आहे। मी त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी नाही, परंतु त्या मतदारसंघाच्या मध्ये एक मतदारसंघांपलीकडे मी प्रतिनिधी आहे। परंतु मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हा म्हणजे संपूर्ण राज्याचा होऊन बसतो आणि माझ्या जिल्ह्याचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत मी आवाज उठवला होता आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि या सदनाचे नेते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे उत्तर दिलेले त्याच्यावरती मी समाधानी आहे। त्यांनी उत्तर देताना आयजी लेवलचा अधिकारी हा याचा आयवर राहील, त्यांची SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आणि दुसरं या सगळ्या बरोबर ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा, म्हणजे जर पोलिसने कुठं काही एक बी कसूर केला तरी या लोकांना फाशी द्यायला अजिबात कुठं वाव मिळू नये म्हणून याच्यामध्ये जे आहे ते ज्युडिशियल इन्क्वायरी डिक्लेअर केलेली आहे। ज्युडिशियल इन्क्वायरी डिक्लेअर केल्यामुळे आता आणि आयजी लेवलचा अधिकारी असल्यामुळं आता याच्यामध्ये मॅनेजमेंटचा प्रश्न येणार नाही। इनडायरेक्टली धनंजय मुंडेंचं नाव त्यांचे जे शागिर्द आहेत, मी त्यांना म्हटलं होतं की तुमचे शागिर्द लोकांनी हा उद्योग केलेला आहे, हे शागिर्द लवकरात लवकर तुम्ही सरेंडर करा। परंतु त्यांनी असे शागिर्द सांभाळलेत, मला वाटतं त्यांच्या आदेशावरती सुद्धा ते आत येत नाहीत। राजकीय लोकांनी लोक पाळले पाहिजेत, परंतु कसे पाळले पाहिजेत? एका आदेशावरती चला रे आत जाऊन बसा, तर त्यांनी लगेच आत जाऊन बसायला पाहिजे होतं। पण म्हणजे तुमचे शागिर्द सुद्धा तुमचं ऐकत नाहीत। धनंजय मुंडे साहेब 1,42,000 तुम्ही कसे निवडून आले? ठीक आहे, हो, मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत जो उल्लेख केलेला आहे वाल्मिक कराड यांचा खंडणीच्या प्रकरणापर्यंत उल्लेख केलेला आहे आणि या खंडणीचं लिंकअप जर या 302शी लागलं तर वाल्मिक अण्णा सुद्धा 302 मध्ये येतील। वाल्मिक अण्णा मकोको म्हणजे मोका मध्ये सुद्धा येतील। जिल्ह्यामध्ये विशेष कॅम्पेन राबवलं जाईल आणि या ज्या काही घटना घडतात, आज SP ची बदली केलेली आहे। अविनाश बारगर यांनी जो त्या ठिकाणी ढिलाईपणा दाखवलेला आहे, जे हे सगळे प्रकार होत आहेत, खोटे गुन्हे दाखल केलेले। माधव जाधव यांच्यावरती ॲडव्होकेट वकील आहे, त्यांच्यावरती मारहाण करून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही। बापाच्या नावावर पिस्तूल, पोरगा हवेत गोळीबार करतो, ह्याला लावतो, त्याच्यानंतर 40 मुलांवरती, मला वाटतं घाटनांदूर का काय गाव आहे तिथे यांनीच हाणमार केली राजेसाहेब देशमुखांना आणि राजेसाहेब देशमुखांच्या 40 समर्थकांवरती 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केलाय। आमच्या बीडमध्ये चण्या फुटाण्यासारखे 307 दाखल केले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं वातावरण जास्त तप्त होत गेलेलं आहे। मागं आरक्षणाच्या वेळेस सुद्धा अतिगुन्हे हे कोणाच्या सांगण्यावरती झाले हे सुद्धा माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी देणार आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।